नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत. विश्वंभर साहेब येतात आणि डायरेक्ट बंदूक आणून शुभूवर बंदूक रोखतात. आता मी तुला काही सोडत नसतो. श्रावणी बघते आणि डायरेक्ट शुभूच्या समोर जाऊन उभी राहते. बाबा काय करताय? गोळी चालवायची तर माझ्यावर चालवा. मला मारायच्या आधी ना मला मारायला लागणार आहे. श्रावणी बाजूला सरक. श्रावणी बाजूला हो. मी बाजूला हटत नसते. मला आधी मारा मग त्याला मारा. दाक्कावर हात उचललाय ना, खूप मोठी चूक केली, त्याला शिक्षा मिळालाच. श्रावणी म्हणते काय चूक केली? ज्या बाईने आमच्या अण्णांवर असे खोटे नाटे आरोप लावले, इतकं घाणेरडं कृत्य त्यांच्यासोबत केलं, बायकांनी मिळून मारलं त्यांना, त्यांची चव नाही गेली. आणि म्हणते माझ्या अण्णांना त्रास दिला त्या बाईचा गळा असा आवळायलाच पाहिजे. तेव्हा बघ बघ कशी बोलती ती, बघ बघ विश्वंभर साहेब म्हणतात श्रावणी तोंडाला लगाम घाला, नाही तर पोरगी उभी की कोण बघणार नाही आणि डायरेक्ट गोळीच घालेल. म्हणते गोळी मारायची, मला बिंदास गोळी मारायची. अण्णा निर्दोष हे मी ओरडून ओरडून सांगणार. आत्यानेच त्याचे हे कटकारस्थान केलं आणि अण्णांना अडकवलं. अण्णा निर्दोष मी परत एकदा सांगते. हे आता गन समोर धरलेलीच असते, आता कुठे ट्रिगर दाबणार? तेवढ्यात काय लगेच पृथ्वी डोकं चालवतो आणि म्हणतो इलेक्शन आहे, इलेक्शन, वाईट परिणाम होणार. इलेक्शनमुळे तू प्लीज प्लीज बंदूक खाली घे. इलेक्शनचं नाव घेतल्या साहेबांनी आता गन खाली घेतलेली असते. थोडक्यात काहीतरी अनर्थ होण्यापासून टळलेलं असतो. थोडक्यात पृथ्वीने आपल्या श्रावणीचा जीव वाचवलेला असतो. आता कुठे साहेब शांत झालेले असतात. अलकनंदा नाटकं करायला लागते. काय काय बिघडवलंय मी? का खोटे आरोप करते माझ्यावर? मी असं काय केलंय ग? माझ्यावर का खोटे आरोप लावतीये? अलकनंदा रडायचं नाटक करत असते, फार नाटक करत असते. श्रावणीच्या गळ्यात पडते आणि म्हणते श्रावणी या आरड्याओरड्याचा उपयोग होणार नाहीये. विश्वंभर तुझ्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही, तो माझ्या बाजूनी आहे. त्यामुळे तू कितीही कांगावर काही उपयोग होणार नाही. इथून निघून जा श्रावणी. तू त्या बापाला संपून राहणार म्हणजे राहणार. श्रावणी म्हणते आता काय बोलते? तुला तरी कळतंय ग? श्रावणी म्हणते बाबा ऐकलं का? आता ती म्हटली तुझ्या बापाला संपूर्णच राहणार आहे, तुम्हाला संपवण्याच्या गोष्टी करते आत्या आणि तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवा. आता लगेच अलकनंदा बापरे काय खोटं बोलतीये आणि काय बहीण भावामध्ये भांडणं लावतीये. अरे रे 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 देवा, मला आता जगायचंच नाही, म्हणजे मला जगायची इच्छाच नाहीये, असा कांगावा करत असते अलकनंदा. अरे बापरे बिचारी श्रावणी. काही झालं तरी साहेबांच्या पुढे खोटी ठरलेली असते. अलकनंदा ड्रामेबाजी करून एक नंबर साहेबांच्या नजरेत बसलेली असते. अलकनंदा चुकीचं वागूच शकत नाही, साहेबांनी पक्क ठरवलेलं असतं. डक्का तेव्हा जगून उपयोगच नाहीये. जर ही पोरगी अशा आरोपला करतीये, बहीण भावंडामध्ये भांडण लावतीये, तर मी जगू कशाला? म्हणजे कसं आहे ना, मला जगायचंच नाहीये. नाही 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 मला आहे ना जगायचंच नाहीये. आता ही नंदाक्का अजिबात ऐकायला तयार नसते. साहेबांच्या हातातली गन घेते आणि स्वतःच डोक्याला लावते आणि म्हणते मी आता जगत नाही, मी आता मरत असते, मी काय जगत नसते. नंदाक्का ऐकून घे, नंदाक्का ऐकून घे. श्रावणी निर्दोष असते, अण्णा निर्दोष असतात, तरी सुद्धा नंदाक्काच्या त्या ड्राम्यापुढे ती काहीच करू शकत नसते. साहेबांनी गन हिसकून घेतलेली असते. नंदाक्का वेडेपणा करू नको आणि शांत बस. गन घेतात आणि बाजूला ठेवतात. आता काही झालं तरी श्रावणी खोटी आहे, श्रावणी किती काहूर करते किंवा किती भांडणं लावून देते हे दाखवायचं असतं. श्रावणी कशी वाईट आहे म्हणून आता अलकनंदा अजून एक ड्रामा करते आणि लगेच स्वतःचे हात श्रावणीच्या हाताला लावते आणि म्हणते धर धर माझा गळा आवळ, मला मारून टाक. नाही नाही तू मला मारूनच टाक, आवळ ना माझा गळा. अगं तू मला मारून टाक, मला माहिती आहे तू मला मारून टाकणार आहे. श्रावणी बघते आणि अशी जोरात नंदा अक्काला ढकलून त्याच्याशी लांब जाऊन पडलेली असते की बस. इतका राग येतो की नंदा अक्कालीने ढकलवलं, इतकी हिंमत. आता श्रावणीला सटकन अशी कानाखाली द्यायला गालाजवळ हात नेतात. काय विचार करतात आणि साहेब थांबलेले असतात. तर हात उगारायची सुद्धा इच्छा नाहीये, तुझा स्पर्श सुद्धा नकोय मला. तुला जर मारलं तर तुझा स्पर्श होणार ना, तुझा स्पर्श सुद्धा मला नकोसा झालाय. आणि हो नंदा अक्काच्या बाबतीत आता जे केलं ना श्रावणी, ते खूप भोगायला लागणार आहे तुला, खूप खूप भोगायला लागणार आहे. माझ्या हातून भयंकर असं काहीतरी घडायच्या आधी ना पटकन या घरातून चालती हो, एका मिनिटात इथून गेली पाहिजे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे रुद्रला आणि स्वीटीला फार आनंद होत असतो. नंदा अक्का त्यांच्याकडे बघते आणि हसत असते. श्रावणी, शुभू, पृथ्वी, अपर्णा हरलेले असतात. नंदा अक्काच्या ड्राम्यापुढे, खोटेपणापुढे सत्य हरलेलं असतं. अगदी जोरात मोठ्यानं अंगावर धावतात आणि इकडनं निघ असं म्हणतात. श्रावणी इतकी डचकते बिचारी. निघ म्हटल्यावर श्रावणीला काहीच बोलता येत. श्रावणी म्हणते बाबा ही आत्या फसवतीये, प्लीज माझं काय म्हणणं एकदा ऐकून घ्या, एकदा ऐकून घ्या फक्त. आत्या कशी फसवती, मी काय सांगते ऐकून तरी घ्या. निघ म्हटलं ना इथून लगेच निघायचं. मी आता ऐकत नसते. जा म्हटलं तरी श्रावणी जात नसते. विश्वंभर साहेब जातात आणि एक छडी आणतात. ती छडी स्वतःच्या हातावर मारून घेत असतात. त्यांचा हात अगदी लाल बुंद झालेला असतो, तरी सुद्धा साहेब स्वतःलाच मारून घेत असतात, शिक्षा करून घेत असतात. तू इथून गेली तर बरं आहे, नाही तर मी स्वतःला त्रास करून घेईन. साहेब खूप वेळा मारतात, खूप त्रास होतो, मारतात कोणाचंच काही ऐकत नसतात. श्रावणीला तर फार वाईट वाटतं की माझ्यामुळे बाबांनी स्वतःला शिक्षा करून घेतली. शेवटी ती काठी पकडते आणि म्हणते बाबा प्लीज प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ का, प्लीज प्लीज त्रास करून घेऊ नका, आत्ताच्या आत्ता इथून निघायचं, आत्ताच्या आत्ता निघली पाहिजे. आता लगेच विश्वंभर साहेब म्हणतात की इथून निघ. आता श्रावणी बिचारी विलाज नसतो तिच्याकडे. साहेबांनी स्वतःला त्रास करून घेतलेला असतो, स्वतःच्या हाताला जखम करून घेतलेली असते. त्यामुळे श्रावणी स्वतःच्या बाबांना कशी त्रास होऊ देणार. श्रावणी आता हळू आवाजात म्हणते बाबा जातो आम्ही.
मी एकटी नाही तर त्याला पण घेऊन जाते, आम्ही नाही थांबणार, पण प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नका, अशी शिक्षा तर अजिबात करू नका प्लीज. हात जोडते आणि म्हणते प्लीज प्लीज स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या, कुठली गोळी घेताय नीट चेक करून गोळी घ्या, कुठलंही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका, कुणीही भरोशाने दिलं प्रेमाने दिलं कोणतंच औषध डोळे झाकून घेऊ नका प्लीज प्लीज. बाबा एवढी रिक्वेस्ट करते तुमच्या शब्दावर, एका शब्दावर मी इथून चाललीये ना, तुम्ही सुद्धा लक्षात घ्या, कुठलंही औषध कोणाच्याही प्रेमाखातीर घेऊ नका. डॉक्टर जेव्हा म्हणतील की हेच घे तेव्हा तेच औषध घ्यायचंय. अलकनंदा आता रागाने बघायला लागलेली असते. मुलगी म्हणून तुम्हाला रिक्वेस्ट करते, एवढं तर ऐका प्लीज प्लीज प्लीज. तुझं तोंड बघायची इच्छा नाहीये, कसली रिक्वेस्ट करतेय ग, चल निघ, नकोय मला तुझे फुकटचे सल्ले, इथून लगेच निघायचं. श्रावणी इथून चालतं व्हायचं. विश्वंभर साहेब तर रागारागाने निघून गेलेले असतात. श्रावणी तिथेच रडत बसलेली असते. अलकनंदा म्हणते या श्रावणीचं करू तरी काय, हिचं काय करू आणि काय नाही मला कळतच नाहीये, कुठची घाणेरडी पोरगी ही. विश्वंभरच्या मनात नको तो संशय भरवून ठेवलाय. आता विश्वंभरला हवे त्या गोळ्या देता येणार नाही, काही झालं तरी विश्वंभरला मी गुपचूप त्या गोळ्या द्यायचे. आता त्याच्या डोक्यात संशय म्हटल्यावर तो मी दिलेल्या गोळ्या पटकन घेणार नाही, संशयित नजरेने तो बघणार आणि तो काय गोळ्या खाणार नाही. या श्रावणीचा आहे ना काहीतरी बंदोबस्त करायला लागणार, म्हणजे हिची अक्कल तरी जागेवर येईल. विश्वंभरला नको ते सांगायला बघते आणि उगाच आमच्यामध्ये भांडणं लावून देते. आता मी या श्रावणीचं काहीतरी करते म्हणजे करते. त्यातले अख्खेच्या अख्खे त्याच्या गोळ्यांवर लक्ष ठेवणार आणि मला वेड्यात काढणार. या श्रावणीने खूप नालायकपणा केलाय. विश्वंभरला गोळ्यांच्या बाबतीत सांगितलं. अलकनंदा मनातल्या मनात इतकी चिडचिड करत असते, इतकी चिडचिड करते, तिला काहीही हातात राहिले नसतं. श्रावणीने खरंच बॉम्बच टाकलेला असतो. गोळ्यांचं बोलून बॉम्ब टाकून श्रावणी आता चाललेली असते. नंदा म्हणते काही काळ मला शांतच राहायला लागणार आहे, आत्ता काही करून जमणार नाही, नाहीतर यांच्या सगळ्यांच्या नजरेत मी यायची. विचारच करत असते अलकनंदा. तेवढ्यात लगेच स्वीटी म्हणते मॅडम कोणीचं टांगापलटी घोडे फरार केलं हो, एक नंबर आहे मॅडम. आता ही स्वीटी जबरदस्तीने बोलत असते, तिचा काही एक संबंध नसतो. स्वीटी रुद्र तुम्ही माझ्या रूम मध्ये जाऊन बसा, मी आलेच. आता दोघंही रुद्र आणि स्वीटी अलकनंदाच्या रूम मध्ये निघून गेलेले असतात. आता परत शुभू अलकनंदाच्या जवळ येतो आणि म्हणतो अलकनंदा मॅडम तुम्ही जो काही खोटा साहेबांच्या डोळ्यावर चष्मा घातलाय ना खोटेपणाचा आणि तुमच्या चांगुलपणाचा, एक दिवस तो उतरणार म्हणजे उतरणार. किती दिवस खोटेपणा चालणार हो. आम्ही तो उतरू शकलो नाही तो चष्मा, पण काय हरकत नाहीये, आज सुद्धा आम्ही हरलो, कदाचित अजून एकदा हरू, पण कधीतरी आमचा दिवस येणार ना अलकनंदा मॅडम. तेव्हा श्रावणी म्हणते बाबांच्या मनात गैरसमज पसरवलाय ना, तूच सगळ्या गोष्टींना कारस्थान आहे. असा गैरसमज पसरवलाय की सत्य काय हे बाबांना दिसतच नाही, कदाचित कळत असून सुद्धा दिसत नाही असं वागताय. कसं आहे ना आत्ते, आता मी काय हार सहन करत नसते, मी सुद्धा आता बदला घेणार म्हणजे घेणार आणि तुला अगदी कडक शब्दात उत्तर देणार म्हणजे देणार. तू बघच आता मी तुला कसं उत्तर देते. तू एवढा खाटाटोप केला, काय उपयोग झाला का, नाही, आणि उपयोग होणारच नाही. कसं आहे ना, तू काहीही बिघडू शकत नाहीये, माझं काहीही बिघडवू शकत नाहीये. तुझ्या बापाचा माझ्यावर अंधळा विश्वास आहे, इतका विश्वास आहे, इतका विश्वास आहे की तू अगदी जीव जरी तोडून त्याला सांगितलं की असं आहे तसं आहे, तो कशावरच विश्वास ठेवणार नाही. अलकनंदा म्हणजे शेवटचं टोक, विश्वासाचं शेवटचं टोक. मी म्हणेल तेच लास्ट असतं. त्यामुळे तू कितीही त्याला सांगायला जात, तो माझ्यापासून काही तुटत नसतो. तुमच्याकडे काही पर्यायच नाहीये, गुपचूप मान खाली घालायची आणि लगेच चालतं व्हायचं या घराच्या बाहेर. तुम्ही दोघंही थोबाडावर पडलात ना, काही उपयोग झाला का. आली होती मोठी तावातावाने, काय केलं ग, काहीच नाही, माझं काहीच वाकडं करू शकली नाही. तू आणि हा शुभ्या एका मिनिटात घराच्या बाहेर व्हायचं. ते तू जिंकलीस ना, पण तुझ्या क्षणभराच्या आनंदात फार हुरळून जाऊ नकोस हा, अजिबात नाही. आनंद फार काही टिकत नसतो. आपण सत्य किती जरी काढायचा प्रयत्न केला तरी सत्य वर येत असतं डोकं काढून, ते कधीही लपत नसतं. त्यामुळे आत्या तू कितीही उड्या मार, कितीही उदो उदो कर, तुझं खोटं सगळ्यांच्या समोर येणार आणि तुझा खरा चेहरा एक दिवस तरी बाबांना कळणार म्हणजे नक्कीच कळणार. इच्छा तुझ्या हा घाणेरडेपणा कधीच कधीच पूर्ण होऊ देणार नाही. फक्त 7 दिवस, 7 दिवसच आहे तुझ्याकडे. 7 दिवसात तुझा खरा चेहरा बाबांच्या समोर मी आणणार म्हणजे आणणार. चॅलेंज आहे हे श्रावणी. बाबांच्या घरातनं नाही काढणार तर त्यांच्या मनातून सुद्धा तुला काढून फेकणार, हे चॅलेंज आहे माझं. 7 दिवस आत्या बाबांच्या घरातून मनातून अशी बाहेर फेकली जाणार की तू परत या घराकडे बघू सुद्धा शकत नाही. बाबा तुझ्याकडे बघणार सुद्धा नाही, तुला दारात सुद्धा उभं करणार नाही. अशी काय तुझी लायकी दाखवते ना, अशी काय बाबांच्या नजरेतून तुला उतरवते ना. अलकनंदा हे नाव ऐकलं ना की संताप संताप झाला पाहिजे. तू बघ, नाव माझं श्रावणी आहे. तुझं खोटेपणाचा बुरखा बाबांना त्यांच्या हाताने फाडायला लावणार आहे. तू बघ तुझी कशी वाट लागते ती. म्हणून त्यांच्या मनावर पुन्हा एकदा राज्य करून दाखवेन म्हणजे दाखवेन, कारण मी श्रावणी आहे, विश्वंभर साहेबांची मुलगी, आणि हे मी सिद्ध करणार म्हणजे करणारच. श्रावणी, मी तुला चॅलेंज देते, त्या 7 दिवसात मला जे जे काय करायचंय ना ते मी सगळं करून राहणार. मी हार मानत नसते, सगळे कारनामे करून राहणार म्हणजे राहणार आणि तुला तोंडावर मी पाडणार. तुला काय माझं वाकडं करायचंय ना तू वाकडं कर, मी मात्र 7 दिवसात असा काय तमाशा करणार आहे तू बघ श्रावणी. अलकनंदा नाव आहे माझं. संसाराचं आणि नात्याचं होत्याचं नव्हतं करून टाकीन मी, बघच तू कशी वाट लावती तुझी. आता साहेब खूप चिडलेले असतात, टेन्शन मध्ये असतात. पृथ्वी म्हणतो बाई तू शांत हो, बरं पाणी वगैरे देतात, तू शांत हो, आधी पाणी पी आणि रिलॅक्स फील कर.
एवढाच रागा तुझ्यासाठी बरा नाही. आत्ताच कुठे दुखण्यात तू बरा. पृथ्वी म्हणतो टेन्शनमध्ये कोणताही निर्णय घेतला तो चुकीचाच असतो, त्यामुळे तू इतका टेन्शनमध्ये ना कोणताच निर्णय घ्यायला जाऊ नको प्लीज. काय म्हणते ती, सगळं कारस्थान नंदा अक्काच करते, सगळं काय केलंय ते नंदा अक्काने केलंय. त्या पोरीच्या जिभेला काही हाड, सगळं नंदा अक्काने केलं असं सांगतीये. असं स्वप्नात तरी करू शकते का? काय बोलती ती श्रावणी. आता लगेच नंदा अक्का आलेली असते. हो विश्वंभर, मीच घडवून आणलंय सगळं. साहेबांना आता धक्का बसतो. साहेब पटकन उठतात आणि नंदा अक्का हे काय बोलतीये. अक्का काय बोलती, तुझं तुला तरी कळतंय का? मग असं बोलू नको तर कसं बोलू, म्हणजे कसा विश्वास बसणार आहे सांग बरं. त्या पोरीने सगळ्यांना तेच सांगितलंय ना का मी केलंय मी केलंय मी केलंय. मग मी आता मीच म्हणते की मीच केलंय. कोणी चिखलपेक करू दे, काहीही करू दे, पण तू माझ्यावर विश्वास ठेवायचा. मग नंदा अक्का, माझा विश्वास कधीच ढळणार नाहीये. कोणी काही येऊन सांगू दे, मी कुणावर विश्वास ठेवत नसतो. माझा फक्त आणि फक्त तुझ्यावरच विश्वास आहे. समोर म्हणतो नंदा अक्का एक गोष्ट लक्षात ठेव, जगाने कितीही आरोप करू दे, कितीही काय करू दे, माझा जो तुझ्यावरचा विश्वास आहे तो कधीच कमी होणार नाही. काहीही झालं ना अगदी तरी. तुला असा राग येत असतो, पण नंदा अक्काच्या पुढे पृथ्वीचंही काही चालत नसतं. फार भयंकर पाताळ यंत्रिक कपटी बाई असते पृथ्वी. एवढंच ऐकायचं होतं हो की नाही रे? एवढंच ऐकायसाठी आले होते विश्वंभर. थँक्यू सो मच. बास, मला तरी काय हवंय रे, तू माझ्यावर विश्वास ठेवावा, बहीण भावाचं नातं टिकावं, बाकी मला तरी काय हवं. मला भीती वाटते रे. तुझा विश्वास आहे ते ठीक आहे, पण शुभू आणि श्रावणी जाताना धमकी देऊन गेले, तुम्हाला बघून घेऊ, तुम्हाला बदनाम करू, तुम्हाला अमक करू, तुम्हाला तमक करू. आणि ही घाणेरडी लोक काहीही करू शकताय. खरंच यांनी बदनामी केली, तुझ्या इलेक्शनच्या याच्यामध्ये आपल्याला आडवं यायचं. यांनी धमकी दिली म्हणजे बरोबर ऐन इलेक्शनच्या काळामध्ये काहीतरी त्रास देतील. म्हणतो नंदा अक्का दोघे जाताना असं काहीच बोलले नाही. कशाला काय खोटं सांगतेय ग त्याला, ते काहीही बोललेलं नाहीये. नाही रे भैया, ते नाही बोललेले. तुम्ही दोघं आत आला ना, मी होते तिथे, माझ्या समोर बोललाय तो. असं नाटक करते, असं नाटक करते, फार भीती वाटते. आता काय होणार, आता कसं होणार. मी तर काय बाबा विचार करूनच घाबरतीये. फार अवघड आहे हा विश्वंभर, फार अवघड आहे. ती लोक काहीही करू शकते, कुठच्याही थराला जाऊ शकते. कसं आहे ना, त्यांना इज्जत बिज्जत काही नसते. आपल्याला आहे ना बाबा, जपायला लागणार की. आता शुभूच्या घरी अण्णांनी कपडे वगैरे बदललेले असतात, निवांत असे बसलेले असतात, पण खरं तर डोक्यात खूप सारे विचार असतात, प्रश्नांनी अगदी काहूर मांडलेलं असतं. आणि मुळात म्हणजे सोशल मीडियावर तो व्हिडिओ व्हायरल झालेला असतो, त्यामुळे त्यांची इज्जतही गेलेली असते. अण्णांना फार असं शर्मेल्यासारखं होत असतं, लाज वाटत असते स्वतःचीच. म्हणते देवा, दया कशी आली नाही रे त्या बायकांना. वयाचा तरी विचार करायचा. किती मारलंय तुम्हाला, किती मारलंय. अरे देवा, कसं रे तुला थोडा सुद्धा दयामाया आली नाही. म्हणते उगा देवाला नको हे करू. गप बस. जावई बापू पुढे आलेले असते. शशांक म्हणतोय त्या मिनिस्टरला काय वाटतं, तुमच्या मागं पुढं कोण नाहीये? तुमच्या पाठीमागे मायासारखा जावई जर खंबीरपणे उभा असेल ना अण्णा, तर कोणाची काय टापे. आता त्या मिनिस्टरची लायकी ना आपण दाखवूनच देऊ. मिनिस्टरला आपण दाखवू की आपण काय करू शकतोय. गरीबी म्हणून आपल्यावर असं करताय का? तुमच्या मागे कुणी नाही असं वाटतंय का? मी ना अण्णा त्या मिनिस्टरला त्याची लायकी आता दाखवतोच. म्हणजे तुम्ही ना बघतच राहा. म्हणतात गप बसता का? साहेबांना कशाला दोष देताय? साहेबांची काही चूकच नाहीये, साहेबांचा काही दोषच नाहीये, तर साहेबांना कशाला शहाणपणा शिकवताय? साहेबांना त्या बाईने इतकं गोल गोल गुंढाळं, देवाची शपथ घेतली, म्हणून मजबुरीने साहेबांना तुम्हाला काय करायचंय ते करा असं म्हटले. साहेब पहिल्यापासून म्हणत होते की हा माणूस असं करणार नाही, साहेबांना विश्वास होता, साहेब नाहीच असं बोलत होते. पण त्यांनी इतका कांगावा केला की शेवटी साहेबांचा नाईलाज झाला. त्यामुळे साहेबांना दोष द्यायचा नाही. एवढं सगळं झालं तरी त्या विश्वंभरचीच बाजू घेताय का काय अण्णा? तुम्हाला पटतंय का? आता हा शशांक मुद्दाम भडकावून देत असतो, भांडणं मिटवत नसतो, तो अजून वाढवत असतो. शुभू आणि श्रावणी बंगल्यावर गेले म्हणून ठीक आहे, नशीब आहे. नाही तर मी स्वतः त्या बंगल्यावर गेलो असतो आणि त्या विश्वंभरला जाब विचारला असता. विश्वंभरला अशी लायकी काढली असते आणि जाब विचारला असता. पण नशीब की शुभू आणि श्रावणी गेले. जाऊ दे शोभे, सोडून देऊ की ते दोघं गेलेत ना, मग ऍडजस्ट होत नाही तर मी तर गेलोच असतो आणि जाब तर विचारलाच असता बरं का. शोभे म्हणतात त्याचीच काळजी वाटतेय, 2 लेकरं एकटेच गेले, तुझं काही रागाच्या भरात काही उलट सुलट झालं तर करायचं काय. इतकी काळजी लागून राहिली ना, त्यांनी जायलाच नको होतं. पण आता काय ना, पोरं अजिबात ऐकत नाही. अण्णाला खूप वाईट वाटत असतं की हे कशासाठी केले. रागाच्या भरात विश्वंभर साहेब काहीही करू शकतात, फार गरम डोक्याचे आहेत ते. त्यांना एक तर राग येत नाही आणि राग आला तर ते स्वतःला आवरू शकत नाही. आणि त्यात आपला शुभू गरम, श्रावणी अशी, अजून अवघड होऊन बसायचं. खरं तर आहे ना, माझं डोकंच चालत नाहीये. मी तरी कशासाठी त्यांना जाऊ दिलं, मी जाऊच द्यायला नको होतो. अण्णांना खूप काळजी लागून राहिलेली असती शुभू आणि श्रावणीची. आता हे शुभू आणि श्रावणी येतात आणि दारात उभे असतात. लगेच शोभी जाते आणि शोभी म्हणते काय, तुझी आत्या कुठे राहिली ग? अण्णाची माफी मागायला तुझी आत्या येणार होती ना, कुठे? गाडीत राहिली मागं. शोभी मुद्दाम टॉर्चर करते आणि श्रावणीला म्हणते कुठेही तुझ्या आत्या, सांग की. शुभू तर नाही आल्या त्या. श्रावणी चल आतमध्ये. लगेच आई म्हणते थांब तिथंच. लगेच म्हणते दारातच थांबायचं. आरतीचं ताट घेते आणि त्यांच्या आरती ओवायला जाते. तेव्हा अण्णा म्हणता शोभे काय करते, तुझं तुला तरी कळतंय का? कसं आहे ना, तुमची सून तुमच्यावर झालेला अन्याय, त्याचा न्याय मागायला गेली होती. मग न्याय तर मिळवला असेल, मग तिची आरती नको करायला? तिची आरती करायला पाहिजे ना हो. एवढं सगळं करून आली तुमची सून, मग आरती करायलाच बरे. आईचं अण्णा बोलू दे तिला. शोभी आता मध्येच बोलते,
इतक्या मोठ्या मोठ्या बाता करत होती. काय आणलं का? नाही मिळून आली अण्णांना? काय केलं अण्णांच्या बाबतीत सांग की. शिक्षणाच्या नावाखाली काळा टिक्का लावलेला असतो सुनेला. आई इतकी बावळ झालेली असते की लिमिट हद्द सगळंच विसरून गेलेली असते ती. डायरेक्ट काळा टिक्का लावते. अण्णांनाच वाईट वाटतं. सुनेच्या कपाळाला औक्षण करायचं म्हणून काळा टिक्का लावतीये. जराही तुला काही वाटत नाहीये का? आई निर्लज्जपणे अण्णांना म्हणते, अगं बरोबरच करते मी कुठे चुकीचं करते? त्याच्या बापाला वाचवण्यासाठी सगळं खापर आत्यावर फोडती आणि सगळ्या गोष्टीतून निर्दोष व्हायला बघतीये. खरं तर असं काहीच होणार नाहीये बरं का. तुला कुणीच सोडून देणार नाही. आई आता शुभू आणि श्रावणीचं काहीच ऐकत नसते. घाणेरडे आरोप काहीही बोलत सुटलेली असते आणि काहीही त्यांच्यावर आरोप करत असते. म्हणते विश्वास ठेवा, खरं तर माझ्या आत्याने सगळं केलंय, पण आत्याने हे केलंय मी हे सिद्ध करू शकत नाहीये. आई चिडते आणि म्हणते, बंद कर हे नाटक. तुझी आत्या काय करू शकते आणि काय नाही मला चांगलंच माहितीये. प्रत्येक गोष्टीचं खापर आत्यावर फोडते आणि बापाला निर्दोष ठेवते. होय, शहाणी लागून गेलीस ग. तुला काय वाटतं प्रत्येक गोष्टीचं खापर आत्यावर फोडल्यावर तुझा बाप निर्दोष असं समजणार नाही? तुझ्या बापानेच सगळं केलंय, मी ठामपणे सांगते. आई आता श्रावणीचं काहीच ऐकून घ्यायला तयार नाही. म्हणते एकदा माझं ऐकून घ्या. मान्य आहे माझे बाबा आहे रागीट, येतो त्यांना राग. रागाच्या भरात ते बोलतात, पण जे बोलतात ते कधीच काही करत नाही. ते फक्त रागाच्या भरात बोलतात आणि विसरून जातात. मी मान्य करते ना. श्रावणी खूप समजवण्याचा प्रयत्न करत असते. ही आई अजिबात ऐकून घ्यायला तयार नसते आणि काहीही आरोप करत सुटलेली असते. आत्याला म्हण की माझ्या नवऱ्याचे पाय धरून माफी माग. नालायकपणा केलाय ना तिने, मग तिला माफी मागायला लाव की. म्हणते ठीक आहे, पाय धरून माफीच मागायची आहे ना, मी सिद्ध करून दाखवेन की माझ्या बाबांचा यात काहीच संबंध नाहीये. मग तर तुम्हाला पटेल ना. आता श्रावणी दिवा घेते आणि दिव्याला समोर म्हणजे अशी धरते ताट आणि त्याच्यावर हात ठेवते आणि म्हणते, अग्नीला साक्षी मानून शपथ घेतीये, माझ्या आत्याला अण्णांची नाक घासून माफी मागायला लावणार म्हणजे लावणार. कारण अण्णांची चूक नाहीये. आत्या माफी मागणार म्हणजे मागणार. आत्याने जर माफी मागितली नाही तर मी श्रावणी नाव लावणार नाही. आता श्रावणीने शपथ घेतलेली असते. सगळ्यांनाच धक्का बसतो की श्रावणीने शपथ घेतली आत्याला माफी मागायला लावणं. आत्याला झुकवणं म्हणजे इकडची दुनिया तिकडं करण्यासारखं आहे. तरी सुद्धा श्रावणीने आत्याला झुकवून माफी मागण्याचं चॅलेंज एक्सेप्ट केलेलं असतं. हा भाग तो काय इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार आहे ना, आपण अगदी थोडक्यात बघूया. आता स्वीटी, रुद्र आणि अलकनंदा असते. श्रावणीच्या डोळ्यात राग नाही तर अंगार बघितलाय. अंगार. ती शांत वसनातली पोरगी नाहीये. काहीतरी आग लावणार म्हणजे लावणार. कारण श्रावणी आता सुडेच्या भावनेने जगतीये ना. सूड उगवायचं म्हणल्यावर ती काहीही करणार. अलकनंदा सुद्धा घाबरलेली असते. जे बोलली ना ते करून दाखवायचं. आता अलकनंदा मॅडमला असा धडा शिकवायचा की अक्कलच जागेवर आली पाहिजे आणि परत कोणाच्याच नादाला नाही लागल्या पाहिजे. श्रावणी असतो श्रावणी, साहेबांची अल्लड अवखळ जिद्दी श्रावणी आणि करून दाखव. विश्वंभर साहेबांचं नाव कमवून दाखव. नंदा अक्काला धडा शिकवूनच दाखव. तर आता श्रावणी तर पेटून उठलेली असते आणि तिला साथ देत असतो, हिंमत देत असतो आपला शुभू. बघू आता श्रावणी नंदा अक्काला झुकवणार का आणि तिची लायकी तिला दाखवणार का? हे जर बघायचं असेल ना मित्रांनो, तर बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.